नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या TYBAच्या अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाच्या सेमिस्टर 5ला असणाऱ्या 4 क्रेडिट विषयांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 4 क्रेडिट असणारा जे विषय आहेत त्यांना लेखी परीक्षेमध्ये 60 गुण असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी जो आहे हा 2 तास असणार आहे. आणि विद्यार्थ्यांनो, हे विषय NAP 2020ला अनुसरून आहेत. आता लक्षात घ्या, यामध्ये कोणते विषय असतात तर ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इंडियन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. हे 4ही विषय किती क्रेडिटचे आहेत? 4 क्रेडिटचे आहेत. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे तर लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक ह्या विषयामध्ये किती युनिट्स असणार आहेत तर 4 युनिट्स असणार आहेत. तर सिलेबस आपलं यूट्यूबच्या चॅनलला आहेतच. तर पहिला जो प्रश्न आहे हा पहिल्या युनिटवर आधारित असणार आहे. पहिला प्रश्न हा काय असणार आहे? पहिल्या युनिटवर आधारित असणार आहे. आणि पहिल्या युनिटमधून आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते प्रश्न विचारले जाणार आहेत 3, आणि त्यातला आपल्याला किती लिहायचे? कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत लक्षामध्ये, आणि गुण आहे 15. त्यानंतर युनिट क्रमांक 2 किंवा मॉडेल क्रमांक 2मधून प्रश्न क्रमांक 2 विचारलं जाणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 हा मॉडेल किंवा युनिट 2 मधलंच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कशातला विचारला जाणार नाही. त्यामध्ये देखील तुम्हाला 3 प्रश्न दिले जाणार आणि 3 पैकी तुम्हाला कोणते तरी 2, आणि गुण असणार आहेत 15. नेक्स्ट युनिट 3, प्रश्न क्रमांक 3 हा युनिट 3वर आधारित असणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4 हा युनिट 4वर आधारित असणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला थोडाफार स्वरूप समजूनच आलं असेल की तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार, आणि हे 4ही प्रश्न हे कशावर आधारित आहेत? 4ही युनिटवर आधारित आहेत. म्हणजे तुम्हाला पहिला प्रश्न पहिल्या युनिटवर, दुसरा प्रश्न दुसऱ्या युनिटवर, तिसरा प्रश्न तिसऱ्या युनिटवर आणि चौथा प्रश्न चौथ्या युनिटवर. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नपत्रिकेचा स्वरूप असणार आहे. लक्षात ठेवा, ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, 60 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.